शहरातल्या कात्रज जांभूळवाडी परिसरात काळजाचा ठोका चुकवणारी थरारक घटना घडली। खेळता खेळता एक 7 वर्षांचा लहान मुलगा 2 घरांच्या भिंतीमधल्या अत्यंत अरुंद जागेत अडकला। तब्बल काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या मुलाची सुखरूप सुटका केली। जवानांच्या या धाडसी कामगिरीमुळे परिसरात त्यांचं मोठं कौतुक होतंय। कात्रज परिसरातल्या जांभूळवाडी इथं दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। एक 7 वर्षांचा मुलगा आपल्या घराशेजारच्या परिसरात खेळत होता। खेळण्याच्या ओघात तो 2 भिंतींच्या मधल्या एका अत्यंत अरुंद जागेत शिरला। मात्र ही जागा इतकी चिंचोळी होती की त्याला तिथून हालचाल करणं किंवा बाहेर पडणं अशक्य झालं। मुलानं आरडाओरडा केल्यानंतर पालकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली। मुलाला बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न स्थानिक पातळीवर अपयशी ठरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीचं वातावरण पसरलं। घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए पुणे महानगरपालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती अत्यंत बिकट होती। मुलाला इजा न पोहोचवता भिंत फोडणं हे जवानांसमोर मोठं आव्हान होतं। जवानांनी मुलाला सतत धीर देत आपलं बचाव कार्य सुरू ठेवलं। या मोहिमेसाठी जवानांनी घन, बोल्ट कटर आणि हायड्रॉलिक ब्रेकर यांच्यासारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला। भिंतीचा कोणता भाग फोडल्यावर मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढता येईल याचा तांत्रिक अंदाज घेऊन जवानांनी अत्यंत सावधगिरीनं भिंतीला भगदाड पाडलं। अखेर काही तासांच्या थरारानंतर जवानांना यश आलं आणि त्या चिमुरड्याला भिंतीच्या कचाट्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। मुलाला बाहेर काढताच उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि जवानांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सुदैवानं या घटनेत मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही। तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मुलाला बसलेला मानसिक धक्का लक्षात घेता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जलद प्रतिसादामुळे आणि जवानांच्या प्रसंगावधानामुळे आज एका चिमुरड्याचे प्राण वाचले। या यशस्वी मोहिमेनंतर स्थानिक नागरिकांनी जवानांच्या धाडसाचं आणि कौशल्याचं तोंड भरून कौतुक केलं। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।